अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात बदलू शकतं. शरद पवारांनी अपघाताचं राजकारण करू नये सांगितलं, मात्र अपघाताच्या तांत्रिक बाबींची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांची प्रतिक्रिया. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्यानं काय होणार? राऊतांच्या ट्विटच्या माध्यमातून सवाल. आणि भाजपनं अजितदादांवर 70,000 कोटींचे केलेले आरोप मागे घ्यावे, हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. राऊतांचं ट्विट. अजून अजित पवार यांच्या चितेची धग शांत झाली नाही तोपर्यंत राऊत राजकारण करू लागले. ज्यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांना पक्ष सोडायला भाग पाडलं, त्यांना नेत्यांच्या जाण्यानं होणाऱ्या वेदनांची जाणीव कुठे असणार? केशव उपाध्येंचा संजय राऊतांवर हल्लाबोल. संजय राऊतजी राजकारण करताना थोडं तरी माणुसकीचं दर्शन घडवा, असाही टोला. एनडीएतील घटक पक्षात संबंध कसे जपतात हे मविया आणि संजय राऊत तुम्हाला कळणार नाही. राऊतांना भाजपचे नेते नवनाथ बने यांचं प्रत्युत्तर. तर यह तुम्हारे बस की बात नाही, राऊतांना टोला. अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर आलेला आघात आहे. विमान अपघाताचा तपास झाला पाहिजे, संजय राऊतांची मागणी. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. अकोल्यात महापौर पदासाठी भाजप वगळता सर्व पक्षीयांची बैठकीत काँग्रेस, वंचित, ठाकरेंची शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक, जिल्हाध्यक्ष सहभागी. दुसरीकडे अपक्षांच्या पाठिंब्यासह संख्याबळ 44 वर पोहोचल्याचा भाजपचा दावा. टीडीएमसी, शिवसेना, उभाटाचे ते 4 नगरसेवक अजूनही बेपत्ता. नगरसेविका स्वप्नाली केने यांच्या घराबाहेर लावले कारणे दाखवा नोटीसचे फलक. 24 तासात बैठकीस गैरहजर राहिल्याबाबत खुलासा करा, अन्यथा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करणार. उभाटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांचा इशारा. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल या 8 महापालिकांच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक 3 ते 10 फेब्रुवारीपर्यंत होणार. ही निवड गुप्त मतदानाऐवजी हात वर करून होणार आहे. कोकण आयुक्तांनी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी पीठासीन अधिकारी असतील.